नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण तळेगाव रस्त्यावर भरधाव वेगातील टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली. विजय तुळशीराम कापडे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने टेम्पो वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वेगात चालवत त्यानं धडक दिली. या धडकेत कापडे यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. खेड तालुक्यात अवकाळी पाऊस पाठ सोडण्यास तयार नाही. चाकण परिसरात बुधवारी 1 एप्रिल 2026 रोजी देखील सायंकाळी ढगाळ हवामान आणि विजांच्या कडकडाटात तुरळक सरींनी हजेरी लावली. खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात चासकमान, वाडा, कडूस, पाईट आदी भागात असणाऱ्या गॅस एजन्सीकडून घरगुती सिलेंडरसाठी OTP येऊनही सिलेंडर मिळत नाही. उलट ग्राहकांच्या नावाने सिलेंडर पोहोच केल्याचा अजब दावा एजन्सी मालकाकडून होऊ लागल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर ग्राहकांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. भरधाव वेगातील 21 वर्षीय तरुणाच्या दुचाकीने ज्येष्ठ नागरिकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही मोटारसायकल चालक गंभीर जखमी झालेत. शिवाजी गुजाबा गाडे वय वर्ष 61 तसंच तेजस रामदास गावडे वय वर्ष 21 राहणार मुंबई अशी जखमी झालेल्या दोघांची नाव आहेत. यातील तेजस रामदास गावडे वय वर्ष 21 राहणार वडाळा मुंबई याच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तेजस त्याची मोटारसायकल चाकण शिक्रापूर रस्त्यानं भरधाव वेगात चालवत असताना पुढे जाणाऱ्या शिवाजी गाडे वय वर्ष 61 यांच्या हिरो होंडा स्प्लेंडरला जोरदार त्यानं धडक दिली. यामध्ये दोन्ही दुचाकी चालक रोडवर पडल्यानं त्यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झालेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. तळेगाव शिक्रापूर मार्गावर माणिक चौक चाकण येथे नो एंट्रीमध्ये एक अशोक लेलँड गाडी जबरदस्तीनं भरधाव वेगात चालवण्याप्रकरणी वाहन चालक ब्रिजेश गिरी वय वर्ष 28 राहणार झारखंड याच्यावर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात नो एंट्रीमध्ये वाहन भरधाव वेगात आणून इतर चालकांना दुखापत आणि जीविताचा धोका निर्माण होईल अशा पद्धतीनं वाहन चालवण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. बहीण फोन करत असतानाही फोन उचलत नसल्यानं संशय आल्यानं घराचा दरवाजा तोडला असता आतमध्ये एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली. पूजा नामदेव मेश्राम सध्या राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे असं आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. सकाळपासून संबंधित तरुणीची मोठी बहीण तिला फोन करत होती, मात्र फोन उचलत नसल्यानं संशय बळावला आणि संबंधित इमारतीतील तरुणीचा फ्लॅट लोखंडी पहारीच्या साह्यानं हा दरवाजा उघडला असता घरातील हॉलमध्ये संबंधित तरुणी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूमागील नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाहीये. चाकण उत्तर पोलीस याबाबतचा अधिक तपास करतायत. चुलत आजोबा चुलते यांच्याबरोबर जमिनीच्या वादाच्या कारणावरून वादविवाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात एक 29 वर्षीय इसम बेपत्ता झालाय. या प्रकरणी संबंधित बेपत्ता झालेल्या 29 वर्ष वयाच्या इसमाच्या 26 वर्षीय पत्नीनं चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करतायत. आंबेगावचे प्रांत गोविंद शिंदे यांना 2 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे निर्भयपणे तक्रार करून अधिकाऱ्याला पकडून देणाऱ्या तक्रारदाराचा सत्कार करण्यात आला असल्याची माहिती बाळासाहेब चौधरी अध्यक्ष पुणे जिल्हा भारतीय जनसंसद यांनी दिली आहे. काळूस टेमगिरवाडी जिल्हा परिषद शाळा यांना टाटा मोटर्स तर्फे हरित शाळा म्हणून जिल्ह्यात 2ऱ्या क्रमांकाचे 4 लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त झालंय. या शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. चाकण पालिकेचे गटनेते नितीन गोरे यांनी महाळुंगे वाहतूक पोलीस विभाग यांना केलेल्या तक्रारी अर्जावर आज महाळुंगे या ठिकाणी बैठक पार पडली. तक्रार अर्जामध्ये चाकण आंबेठाण रस्ता हा अरुंद असल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. परिणामी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले होते. बिरदवडी येथे 2 वॉर्डनची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता महाळुंगे वाहतूक विभाग हद्दीतील बिरदवडी वाय पॉइंट या ठिकाणी वाहतूक नियमन करता एक पोलीस अंमलदार आणि एक वॉर्डन यांना दररोज नेमण्यात येत आहे. तसेच वागजाईनगर येथे एक अंमलदार आणि एक वॉर्डन यांची नेमणूक दररोज करण्यात येत आहे. सदर दोन्ही पॉइंटवर वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
सातकरवाडी सुपे येथील जानता राजा युवक मंडळ सातकरवाडी यांच्या वतीने दिनांक 31 मार्च 2026 रोजी शिवार भेट व पाणी व्यवस्थापन अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमास डॉक्टर सुमंत पांडे यांचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच जानता राजा युवक मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अभ्यास दौऱ्यामध्ये सातकरवाडी सुपे गावातील पाणलोट क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। पाहणीनंतर गावातील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला। डोंगर पायथ्यापासून नदीपर्यंत असलेल्या झरे आणि ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह अभ्यासण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग करण्याचे ठरले। तसेच गावातील बंधाऱ्यांमध्ये साचलेला गाळ काढण्याबाबत म्हणजेच डिसिल्टिंग नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आणि पाण्याची गळती थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यासोबत पुढचे कामाचे अचूक नियोजन करण्यासाठी टीमने बंधाऱ्याचे फोटो आणि लोकेशन संकलित केले असून त्याचा गुगल अर्थच्या माध्यमातून अभ्यास करून कामाचे स्वरूप, गाळाचे प्रमाण आणि पाणी साठवण क्षमता यांचा अंदाज घेण्यात येणार आहे। हा शिवार भेट व पाणी व्यवस्थापन अभ्यास दौरा स्थानिकांच्या हिताचा ठरला। खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोलीस बांधवांसह युवकांनी रक्तदान केले। स्वतः पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी स्वतः रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली। यावेळी पोलीस पाटलांसह नागरिक आणि महिलांनी उपस्थित राहून पोलीस अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। दक्षता कमिटी सदस्या विजया शिंदे, रेखा श्रोत्रिय, मनीषा पवळे, जयश्री बैरागी, सरपंच संगीता तनपुरे, बाळासाहेब सांडभोर, कैलास दुधाळे आदींसह पोलीस कर्मचारी, महिला पोलीस आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये 1 एप्रिल 2026 रोजी कांद्याच्या आवकेत घट होऊन दर मात्र स्थिर राहिले। कांद्याला 8 ते 11 रुपये असा प्रति किलोला भाव मिळाल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले। प्रीमॅच्युअर डिलिव्हरीनंतर नवजात बाळास NCIU मध्ये पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि पुण्यातील ससून या सरकारी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी योग्य व गरजेच्या वेळेस जागाच उपलब्ध न झाल्याने या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी नवजात 2 दिवसांच्या बाळाच्या वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे। त्यानुसार संबंधित व्यक्तीच्या पत्नी या 34 वर्षे वयाच्या असून गर्भवती असल्याने त्यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्यांनी चाकणमधीलच एका बड्या हॉस्पिटलमध्ये नेले। संबंधित महिलेच्या गर्भाशयातील पाणी कमी झाल्याने अचानकपणे डिलिव्हरी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला। परंतु बाळाची वाढ पूर्ण झालेली नसल्याने व ते अवघे 6 महिन्यांचे म्हणजेच 27 आठवड्यांचे असल्याने बाळास NCIU मध्ये ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। परंतु NCIU मध्ये बाळाला ठेवण्याचा खर्च जास्त असल्याने त्यांनी YCM हॉस्पिटल भोसरी येथे नेले। परंतु YCM हॉस्पिटलमध्ये देखील बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी NCIU जागा उपलब्ध नसल्याने त्यांनी पुन्हा पुढे ससून हॉस्पिटल येथे पाठवण्याचा सल्ला देण्यात आला। ससून हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर संबंधित बाळाची ऑक्सिजन लेवल कमी झाली। अनेक प्रयत्न करून देखील या बाळाचा मृत्यू झाला। याबाबत या बाळाच्या वडिलांनी आपली कोणाविरुद्ध काही एक तक्रार नसून भविष्यात सुद्धा काही तक्रार राहणार नाही असा जबाब चाकण पोलीस ठाण्यात दिलाय। गोपाळ बापूजी बावणे वय 37 वर्ष सध्या राहणार आंबेठाण रोड चाकण असे फिर्यादी वडिलांचे नाव असून निरंजना गोपाळ बावणे व 2 दिवस असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नवजात बाळाचे नाव आहे। जमिनीच्या पोट हिश्शाची मोजणी 200 रुपयात, 2 सुनावण्यांमध्ये वाद निकाली निघणार। शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी केला असून आता जमिनीच्या पोट हिश्शाची मोजणी 200 रुपयात होईल। महाराष्ट्रात जमीन मोजणीसाठी जमाबंदी आयुक्त एक नवीन सॉफ्टवेअर आवृत्ती व्हर्जन 2 सादर करत आहे। यामुळे जमिनीच्या मोजणीचा काळ कमी होणार आहे। जमीन मोजणी करताना पोट हिस्से असल्यास एका शेतकऱ्याला 10 लोकांचे पैसे भरावे लागत होते। 10 लोकांची मोजणी झाल्याशिवाय मधली मोजणी होत नव्हती। आता केवळ 200 रुपयात पोट हिश्शाची मोजणी होईल। यामुळे शेतकऱ्याला ज्या मोजणीसाठी 10,000 रुपये खर्च येत होता ती मोजणी आता केवळ 1,000 रुपयांवर येईल। जमीन मोजणीसाठी एक नवीन सॉफ्टवेअर आवृत्ती व्हर्जन 2 आणले जात आहे। पुढच्या 1-2 दिवसात आवृत्ती व्हर्जन 2 लागू होईल। यामुळे 3 दिवस भूमी अभिलेखची वेबसाईट डाऊन दिसेल। आवृत्ती व्हर्जन 2 चे अपलोड सुरू झाले आहे। ते iCloud जोडलेले आहे। संपूर्ण मालमत्ता यावर जातील। शासनाच्या धोरणानुसार कोणतीही न्यायिक प्रकरणे 90 दिवसांच्या आत संपली पाहिजे। 90 दिवस आणि 2 सुनावण्यांच्या वर कोणीही शेतकरी तहसीलदारकडे जाणार नाही। 2 सुनावण्यांमध्ये शेत जमिनीची प्रकरणे निकाली निघतील। वर्षानुवर्षे प्रकरणे सुरू आहेत, त्यामुळे शेतकरी कंटाळले आहेत। महसूल खात्याचे नाव खराब होत आहे, त्यामुळे आता या कामात कालमर्यादा घालून दिलेल्या आहेत।
शर्तभंग प्रकरणांचे नियमितीकरण करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. यामुळे 90% प्रकरणे मंत्रालयात जाणार नाहीत. वर्ग 1, वर्ग 2 ची प्रकरणे जाणार नाहीत. अधिकाराचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. लहान शेतकऱ्याला महसूल मंत्र्यांच्या घरी हेलपाटे मारावे लागतात, हे योग्य नाही. जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे पारदर्शकपणे निर्णय झाले पाहिजेत. यासाठी आता त्या स्तरावर ताबडतोब निर्णय होऊन प्रकरण घालून दिलेल्या वेळेत निकाल काढले जातील. सर्व तहसीलदार, प्रांत अतिरिक्त जिल्हाधिकारी आयुक्तांनी 90 दिवसात प्रकरणे निकाली काढावीत असे आदेश दिले गेले आहेत. जमिनीची वाटणी, शेतीच्या बांधावरून तसेच हद्दीच्या वादाची असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने 7/12 उतार्यावरील पोटहिशांची 200 रुपयात मोजणी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 1 एप्रिल 2026 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल, मालाची आवक ही कमी प्रमाणात असून सुद्धा आज या ठिकाणी बाजारामध्ये गिराईक अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यामुळे काही मालांचे बाजारभाव हे अतिशय कमी झालेले आहेत. कोबी असेल, आज कोबी 4 ते 6 रुपयाला किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे फुलावर असेल, फुलावरसुद्धा 10 ते 12 रुपये किलो झालेली आहे. वांगे असेल, वांगी 10 ते 20 रुपये किलो झालेली आहे. टोमॅटो 10 ते 15 रुपये किलो आहे. कारलीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. गवारी 50 ते 60 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगासुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. मिरची काळी असेल, पिवळी असेल, दोन्ही मिरचीचा भाव 50 ते 60 रुपये किलो झालेला आहे. दोडका असेल, दोडका 25 ते 30 रुपये किलो झालेला आहे. शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडासुद्धा 40 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवरसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. राजमा असेल, राजमा 40 ते 45 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पावटा असेल, पावटासुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. भेंडी 25 ते 30 रुपये किलो आहे. गाजर 30 रुपये किलो आहे. घोसाळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. बीट 10 ते 15 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. तूर 90 ते 100 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. वाटाणा 50-55 रुपये किलो आहे. सर्वसाधारण फळभाज्यांचे हे भाव आहेत. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापो असेल, शापो 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीरीचे भाव अतिशय गडगडलेले आहेत. कोथिंबीर 4 ते 5 रुपयाला गड्डी आलेली आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.